नमस्कार, मी वृषाली पाटील. बातमीपत्राची सुरुवात करूया पहिल्या ब्रेकिंग बातमीने. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये 3 मोठे स्फोट झाले. स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली आणि या आगीत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. या भीषण स्फोटामुळे परिसरातील अनेक घरं आणि दुकानांचंही नुकसान झालं. तर अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर बॉयलरमधील 3 मोठ्या स्फोटांमुळे ही भीषण आग लागली आणि या भीषण आगीचं स्वरूप एवढं मोठं आहे की आजूबाजूच्या इमारतींना देखील याचा चांगलाच फटका बसलेला आहे. अजून एक महत्त्वाची अपडेट या संदर्भात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे डोंबिवलीतील घटनास्थळी भेट देणार आहेत अशी माहिती मिळते. तर मुख्यमंत्री शिंदे आता थोड्याच वेळात डोंबिवलीत ज्या ठिकाणी आग लागलेली आहे, स्फोट झालेले आहे, त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन स्वतः आढावा घेणार आहेत. आतापर्यंत 25 ते 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे, तर 3 जणांचा मृत्यू झालाय. पडलेले आहेत. पूर्ण खिडकी या ठिकाणी खिडकीचं मोठं नुकसान झालेलं आहे. घरामध्ये एक काहीतरी असावं असं पाहायला गेलं तर असं बसण्यासारखी जागा देखील या ठिकाणी नाही आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर यांचं बाल्कनी असेल किंवा या ठिकाणी दुसरं बेडरूम आहे, हेही बघितलं, या ठिकाणी ती अवस्था आहे. त्याचबरोबर लोकांना आल्यानंतर हॉलमध्ये बसावं असं वाटलं, मात्र त्या हॉलची परिस्थिती आपण या ठिकाणी पाहू शकतो की पूर्ण हॉलमध्ये या ठिकाणी काचा या पडलेल्या आहेत. घरामध्ये एकंदरीत झुंबर असेल किंवा खिडकीच्या काचा असेल किंवा घरामध्ये कपाटाच्या काचा असतील, विविध ज्याही काचा आहेत त्या सर्व या ठिकाणी फुटून या ठिकाणी पूर्ण घरामध्ये काचा जे आहेत ते पसरलेले आहेत. बसण्यासाठी या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नाही आहे. एकंदरीत या ठिकाणी जे पाहुणे आले तर आपलं घर सुंदर दिसावं यासाठी सोफा सेट ठेवलेला आहे.